तर जय बाळू मामा सर्वांना. तर आज आहे एकादश आणि एकादशीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. कुणी कुणी धरली एकादशी अगदी पोटभर खाऊन फराळाचं शाबू तांदूळ, वऱ्याचं तांदूळ, भात, काही म्हणतात ना फळं. आणि अका मी पण रानात आले आणि रानात भेटल्यात आपल्या बांधाला सीताफळाचं झाड असल्यामुळं सीताफळं तोडल्यात. अका दोन्ही सीताफळं पिक्कीच गावल्यात. तर या तुम्ही पण सीताफळ खायला. तर आता उपास आहे त्याच्यामुळं खायचं सीताफळ. खायला एकदम गोड आहेत. हो का, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटते पाहून सांगा नक्की. तर या सीताफळ खायला. तर मी आहे आपल्या गोसावळ्यात. तर आपल्या गोसावळ्याचा उद्या पहिला तोडा असणार आहे. आता पहिला तोडा आहे त्याच्यामुळं माल जरा पातळ उतळ आहे. पण चला तुम्हाला दुसरा तोडा नक्कीच दाखवीन कसं काय माल गावतोय ती. आणि तुम्हाला आत्ता पाहिजेत का गोसावळं? आहेत माझ्या पाठीमागं का बारीक बारीक गोसावळं लागल्यात. तर आता इतक्या दिवस वाट बघितली ह्या गोसावळ्याची, इतकी वाट बघितली. कारण का पाऊस काय एवढा म्हणावा असा पाऊस पडत नव्हता. पाऊस पडायचा कधी यायचा कधी नाही यायचा, ना आला तरी एकदम बारीक झिमझिम झिमझिम पाऊस येत होता. इरीनला तर काय अजून पाणी नाही असं म्हणावं असं. पण अजून कुणाचीच असं पीक आमच्या इथं एवढ्यात तर असं पीक कुणाचं तोडायला आलंच नाही. आताशी कुडं बुडं कोणी पेरण्या झाल्यात, कोणी तरकाऱ्या लावल्यात. तर आम्ही सगळ्याच्या आधी लावून आम्हाला लोक म्हणायची काय पाऊस नाही काय नाही पाणी नाही आणि कशाला ही लावतात खोरापतात. पण खरंच लय भारी आलं. त्याला आतापर्यंत फवारणी सुद्धा नाही दिली. सकाळी फक्त एक फवारणी दिलेली, माशीची फवारणी दिलेली आहे, ती बी तुम्हाला नाही दाखवायला भेटली. पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की कुठल्या कुठल्या फवारण्या देतो, कुठली खतं घालतो ती दाखवायचा प्रयत्न करणार. आणि हे गोसावळा आपला एकदम जोरात गोसावळा आहे ना. आपण गोसावळा सोडून दुसरं काही लावत नाही. कारण का आपल्या गाय असल्यामुळं फक्त गोसावळाच करतो आम्ही. आणि बाकीचं गायांचं खाद्य लागतं. मका असेल, हत्ती गवत असेल, ऊस असेल. तर आम्ही ऊसाला सरी काढलेली, पण पाऊस काही पडा नाही त्याच्यामुळं लावायचं अजून काय नाही होय चालले. तर बघू लावल्यावर तुम्हाला ऊसाचं पण दाखवू, बेणं करताना दाखवू, लावताना दाखवू. तर असं आहे आपलं शेतकऱ्याचं जीवन. तर या सीताफळ खायला. सीताफळ कसंही लागतंय खायला मी तुम्हाला खाऊन सांगते. आणि कुणी आज पोटभर खाल्लंय, कोण उपाशी राहिलंय. उपाशी तर कोण राहत नाही, एकादशी आहे म्हणून तर भाजी भाकरीपेक्षा पण ज्यादा खात्यात. सीताफळ खरंच सीताफळ लय गोड आहे, पण लय गोड आहे. तुम्हाला दाखवते मी आपला गोसावळा कसा काय आहे. गोसावळा एकदम आपला क्वालिटी गोसावळा आहे. आणि आता पाणी दिलेलं आहे सकाळीच. तर त्याला आता भिजवून हे काढलेलं आहे मस्तपैकी. असं आहे आपला गोसावळा. आणि वारं आज सुटलेलं आहे. वारं तर एवढं सुटलं आहे ना, वाऱ्याचं काय काल परवा पाऊस होता ना, आज वारं सुटले आहे. तर कधी वारं सुटतं तर कधी पाऊस पडतोय. तर हे आपला असं आहे गोसावळा. कुणी खाल्ल्यात आपल्या गोसावळ्याची भजी. बघा आता ही अशी साईज लागते आपल्याला गोसावळ्याची तोडायला. मग दिसते का नाही पानातून काय माहिती. हो का, ही अशी साईज लागते. आणि ह्याचं लय नाजूक काम आहे, लय नाजूक तोडायचं. याला बॉक्सात भरायचं, पेपर लावायचा, चिकट टीप लावायचा, तंगूस लावायचा, नंतर कॅरेटमध्ये भरायचं, हे काय न्यायचं. खरंच लय कष्टाचं काम आहे. गोसावळं करणं म्हणजे लय अवघड आहे. बाकीची कामं तरी साधी सोपी असतात, पण गोसावळ्याचं इतकं नाजूक काम आहे. आणि लय ठराविक लोक करतात, जास्त काही लोक करत नाहीत. हो का गोसावळा, हे पहा गोसावळा असा गोसावळा आहे. गोसावळ्याची भाजी खात्यात आणि भजी खात्यात जास्त करून. तर चांगला असतो शरीराला गोसावळा खाल्ल्याला. तर या आमच्याकडे नक्कीच भजी खायला. गोसावळ्याची कमेंट करा, खाल्ल्यात का कुणी भजी, गोसावळ्याची भाजी खाल्ली का. तर आला आपला गोसावळा. खरंच एक नंबर गोसावळा आलेला आहे. वाटत नव्हतं येईल म्हणून, पाणी नाही पाऊस नाही त्याच्यामुळं. पण आलाय आपला गोसावळा, चांगला आलाय, बऱ्यापैकी आलाय. तर चला दाखवलं तुम्हाला. आम्ही ज्यावेळेस तोडा करायच्या वेळेस तर इतकं रखडीचं काम आहे ना. खरंच लय रखडीचं काम आहे. पण त्यातूनही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. कुणाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कसा माल तोडून, कसा भरून, कसा ऐकायला नेतो. ऐकायला पुण्याला माल जातो हडपसरला. तर सकाळपासूनच माणूस त्याला गुंतल्या जातो. सकाळी 6 वाजता वावरात यायचं, बाकीचे घरची कामं करून यायचं
जनावरांचं ह्याची. आणि 6ला आलं की 10 वाजेपर्यंत आपलं तोडून भरून होतं. 10ला गाडी येते इथं, 10 वाजता डायरेक्ट हडपसर पुन्हा मार्केट. संध्याकाळी यायला 6 वाजतात. तर असं आहे शेतकऱ्याचं जीवन. लय अवघड आहे. कष्टाने पिके मोठं करायचं अशा तुशाने. आणि बाजार गावतोय का नाही. आता लोक तर म्हणतात हाय बाबा मार्केट चांगलं. पण आता आपण गेल्याशिवाय ना आपल्या हातात आल्याशिवाय तर काय आपल्याला कळणार नाही. तर असं आहे शेतकऱ्याचं जीवन. तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.